तुमच्या घरातला मायक्रोवेव्ह खरंच अन्न शिजवतो की फक्त गरम करतो आणि तो वापरल्याने कॅन्सर होतो हे खरं आहे की खोटं? आज मी मायक्रोवेव्हबद्दलच्या 7 गैरसमजांचा पर्दाफाश करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण नंबर 4 ऐकून तुम्हाला धक्का बसेल. त्याचबरोबर मायक्रोवेव्हचा वापर करून आपण वीकली मील प्लॅनिंग देखील करू शकतो. मागच्या एका व्हिडिओमध्ये एक रेसिपी माझी बिघडली होती, ती देखील या व्हिडिओमध्ये मी परफेक्टली बनवलेली आहे. तर हा सगळा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाल तर संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. माझ्या एका सबस्क्रायबर ताईने रिक्वेस्ट केली होती, की ताई मायक्रोवेव्हचा डेमो शेअर करा. म्हणून म्हटलं चला वीकली मील प्लॅनिंग पण तुमच्यासोबत शेअर करणं होईल आणि मायक्रोवेव्हबद्दलचे गैरसमज पण दूर होतील. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मायक्रोवेव्ह हे जवळ-जवळ प्रत्येक स्वयंपाकघरातलं एक अविभाज्य उपकरण बनलं आहे. सकाळी घाईमध्ये दूध गरम करायचं असेल, ऑफिसमधून आल्यावर पटकन जेवण गरम करायचं असेल किंवा रात्री उशिरा भूक लागल्यावर मॅगी बनवायची असेल, मायक्रोवेव्ह आपल्याला मिनिटामध्ये मदत करतो. पण याच मायक्रोवेव्हबद्दल आपल्यामध्ये इतके गैरसमज पसरलेले आहेत, की अनेक लोक आजही तो वापरायला घाबरतात. मायक्रोवेव्हमुळे अन्नातलं पोषण संपतं, यातून रेडिएशन बाहेर पडतं, प्लास्टिक भांडी यामुळे वितळतात आणि विष तयार होतं असे अनेक दावे आपण ऐकले असतील. तर आज आपण या सगळ्या गैरसमजांमागचं सत्य विज्ञानाच्या आधारे समजून घेणार आहोत आणि मायक्रोवेव्हचे खरे आणि उपयुक्त उपयोगही बघणार आहोत. हा सर्वात मोठा गैरसमज आहे मायक्रोवेव्हमध्ये नॉन आयनायझिंग रेडिएशन वापरले जाते. या लहरी फक्त अन्नातील पाण्याच्या रेणूंना वेगाने हलवतात, ज्यामुळे घर्षण निर्माण होऊन अन्न गरम होते. या लहरीमुळे अन्नामध्ये किंवा शरीरामध्ये कोणतेही किरणोत्सर्ग तयार होत नाहीत आणि यामुळे कॅन्सर होण्याचा कोणताही धोका नसतो. गॅसवर अन्न जास्त वेळ उकळल्याने किंवा तळल्याने जेवढी पोषक तत्व नष्ट होतात, त्यापेक्षा मायक्रोवेव्हमध्ये खूप कमी नुकसान होते. कारण मायक्रोवेव्हमध्ये अन्न अत्यंत कमी वेळात आणि कमी पाण्यामध्ये गरम होते. त्यामुळे विरघळणारे व्हिटॅमिन्स यामध्ये जास्त सुरक्षित राहतात. बऱ्याच लोकांना वाटतं, की मायक्रोवेव्ह आधी आतला भाग गरम करतो आणि मग बाहेरचा. पण असं नाही. मायक्रोवेव्हच्या लहरी अन्नाच्या बाहेरील थरामध्ये आधी पोहोचतात आणि तिथल्या पाण्याला गरम करतात. त्यानंतर ती उष्णता हळू अन्नाच्या मध्यभागापर्यंत पोहोचते. सामान्य प्लास्टिक गरम झाल्यावर वितळू लागते आणि त्यातील हानिकारक रसायने अन्नामध्ये मिसळतात. मायक्रोवेव्हमध्ये नेहमी मायक्रोवेव्ह सेफ असे लिहिलेले काचेचे, सिरॅमिक किंवा विशेषतः प्लास्टिकचे भांडेच वापरावे. कधीही अख्खे अंडे आणि ॲल्युमिनियम फॉईल किंवा स्टीलची भांडी ठेवू नका. अंड्यांमध्ये वाफ साठवून त्याचा स्फोट होऊ शकतो, तर धातूच्या भांड्यांमुळे ठिणग्या पडून आग लागू शकते. तर हे आहेत मायक्रोवेव्हबद्दलचे काही गैरसमज. या व्यतिरिक्त तुम्ही मायक्रोवेव्ह अगदी सेफली यूज करू शकता. आता मायक्रोवेव्हचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो, या टिप्स आणि हॅक्स मी शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. स्वयंपाकघरातील अनेक छोटी-छोटी कामं आपला खूप वेळ आणि मेहनत घेतात. बटाटा उकडणं, लसूण सोलणं, शेंगदाणे भाजणं ही कामं रोजचीच पण त्रासदायक. पण आज मी तुम्हाला मायक्रोवेव्हचे असे 5 सोपे आणि झटपट उपयोग सांगणार आहे, जे तुमचा वेळ आणि मेहनत दोन्हीही वाचवतील. गॅसवरती बटाटा उकडायला 20 ते 30 मिनिटं लागतात आणि गॅसही सतत वापरावा लागतो. मायक्रोवेव्हमध्ये मात्र हेच काम फक्त 10 मिनिटामध्ये होतं. बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर तुम्ही टर्निंग टेबलवरती किंवा एखाद्या ट्रेमध्ये बटाटे उकडायला ठेवायचे. 10 मिनिटामध्ये तुमचे बटाटे उकडून बाहेर येतात. त्यानंतर तुम्ही त्याची सालं काढू शकता किंवा थंड पाण्याने धुवून मग बटाटे जे आहेत ते तुम्ही सोलून वापरू शकता. याचा वापर तुम्ही वीकली मील प्लॅनिंगसाठी करू शकता. एकदाच बटाटे उकडून दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याचे सँडविच बनवू शकता किंवा पराठे बनवू शकता. बटाटे हे मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सगळ्यात सोपा आहार आहे. लसूण सोलणं हे सगळ्यात कंटाळवाणं काम मानलं जातं, पण मायक्रोवेव्हच्या मदतीने हे काम अवघ्या 20 सेकंदामध्ये होतं. संपूर्ण लसणाची कळी काढण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो आणि साल जर ओलं असेल तर मग अजून वेळ लागतो. मायक्रोवेव्हमध्ये तुम्हाला फक्त 60 सेकंदासाठी लसण ठेवायचे आहेत. बाहेर काढल्यावर हलक्या हाताने तुम्हाला पाकळ्या दाबायच्या आहेत. त्यामुळे साल जे आहे ते आपोआप सुटं होतं आणि पाकळी लगेच बाहेर येते. यामागचं कारण म्हणजे उष्णतेमुळे सालीतला ओलावा वाफेमुळे दूर होतो आणि साल पाकळीपासून सैल होते. फक्त एक काळजी घ्या, जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर लसूण जो आहे तो शिजून जातो. गॅसवर शेंगदाणे भाजताना सतत ढवळत राहावं लागतं, नाहीतर करपण्याची भीती असते. मायक्रोवेव्हमध्ये हे काम खूपच सोपं आणि सुरक्षित आहे. कच्चे शेंगदाणे मायक्रोवेव्ह सेफ सपाट भांड्यामध्ये एकाच थरामध्ये पसरवा. हाय पॉवरवरती तुम्ही 2 मिनिटं ठेवा. भांडं बाहेर काढून शेंगदाणे एकदाच हलवा आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं ठेवा.
शेंगदाणे बाहेर काढल्यावर काही मिनिटं थंड होऊ द्या. ते बाहेर काढताना मऊ वाटले तरी थंड झाल्यावर खुसखुशीत होतात. चव आणखी वाढवण्यासाठी थोडं मीठ किंवा चाट मसाला वरून भुरभरू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता 4 मिनिटासाठी मी मायक्रोवेव्ह करण्यासाठी हे शेंगदाणे ठेवले होते. 2 मिनिटं झाल्यानंतर मी शेंगदाणे थोडेसे हलवून घेतले जेणेकरून ते एकाच ठिकाणी भाजले जाणार नाहीत. परत मायक्रोवेव्ह जे आहे ते स्टार्ट केलेलं आहे आणि त्यानंतर मायक्रोवेव्ह व्यवस्थितपणे झाल्यानंतर हे शेंगदाणे बाहेर काढून घेतलेले आहेत. याचा तुम्ही कूट बनवू शकता किंवा हे शेंगदाणे जे आहेत ते आपल्या जेवणामध्ये तुम्ही समाविष्ट करून घेऊ शकता. बऱ्याचदा या कामांसाठी वेळ लागतो म्हणून आपण टाळाटाळ करतो आणि आपलं काम जे आहे ते अजूनच कठीण होऊन बसतं. बऱ्याचशा भाज्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट वापरला जातो. त्यासाठी असे शेंगदाणे तुम्ही मायक्रोवेव्ह करून ठेवू शकता. त्याचबरोबर गॅसवर पापड भाजताना तो करपण्याची किंवा हाताला चटका लागण्याची भीती असते. काही पापड जे आहेत ते आपण तळूनच खातो. तर ते भाजणार कसे असा विचार आपल्या मनामध्ये येतो. पण मायक्रोवेव्हमध्ये पापड अगदी सुरक्षित आणि परफेक्ट भाजला जातो. अगदी छोटे पापड असतील किंवा मोठ्या आकाराचे पापड असतील, ते थेट तुम्ही मायक्रोवेव्हच्या टर्न टेबलवर किंवा प्लेटवर ठेवा. पापडाच्या जाडीनुसार वेळ कमी अधिक होऊ शकतो. साधारणतः 30 ते 45 सेकंद पापडासाठी वेळ लागू शकतो. पण आधी सांगितल्याप्रमाणे जर तुमचा पापड जाड असेल तर थोडा वेळ अजून लागू शकतो. तर अंदाजे मी इथे 60 सेकंडसाठी मायक्रोवेव्ह करण्यासाठी ठेवलेले आहेत. तेलाचा एक थेंबही न वापरता हेल्दी आणि खुसखुशीत पापड अगदी मिनिटभरामध्ये तयार होतात. बऱ्याचशा घरांमध्ये तेलकट फारसं आवडत नाही आणि मुलांना बाहेरचं विकतचं काही आणून देण्यापेक्षा असे हे पापड आपण घरच्या घरी बनवू शकता. बघू शकता तुम्ही किती खुसखुशीत हे पापड झालेले आहेत आणि टेस्टलाही खूप छान होतात. तर हे छोट्या आकाराचे पालकचे पापड आहेत, विकतचे आहेत, तर ते मी भाजलेले आहेत. त्यानंतर मखाने मी इथं रोस्ट करून दाखवणार आहे. मखाना जो आहे तो हा हेल्दी स्नॅकचा प्रकार आहे आणि मायक्रोवेव्हमध्ये तो अगदी झटपट आणि खुसखुशीत बनतो. कारण तो वातड असतो, त्याला खुसखुशीतपणा आणण्यासाठी तुम्हाला त्याला थोडंसं भाजावं लागतं. तर त्यासाठी मखान्यावरती थोडं तूप किंवा तेल घालू शकता. आता यामध्ये मी मीठ देखील घातलेलं आहे. आणि त्यानंतर मायक्रोवेव्ह सेफ भांड्यामध्ये तुम्ही एका थरामध्ये त्याला पसरून घ्यायचं आहे आणि मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही हाय पॉवरवरती 2 मिनिटं भाजायचं आहे. मध्ये एकदाच तुम्हाला हलवायचं आहे. गरज वाटलं तर आणखी 30 ते 60 सेकंद परत द्यायचं, पण सतत लक्ष ठेवा कारण मखाने पटकन करपतात. बाहेर काढल्यावर थंड झाले की ते एकदम खुसखुशीत होतात. हा स्नॅक मुलांसाठी आणि डाएट करणाऱ्यांसाठी देखील उत्तम पर्याय आहे. तर हे सॉल्टेड मखाने तयार झालेले आहेत. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये अजून काही मसाले ॲड करू शकता. तर परत मी थोडंसं तूप ॲड केलेलं आहे. यामध्ये तिखट घातलेलं आहे, जिरेपूड तुम्ही घालू शकता, चाट मसाला घालू शकता आणि त्याला तुम्ही टॉस करून परत एकदा मायक्रोवेव्ह करायचं आहे. अगदी खूप कमी तेलामध्ये किंवा खूप कमी तुपामध्ये तुमचे मखाने जे आहेत म्हणजे मसाला किंवा कोणत्याही फ्लेवरचे मखाने जे आहेत ते तुम्ही मुलांसाठी तयार करू शकता. मधल्या वेळेमध्ये छोटी-मोठी भूक मुलांना असते त्या वेळेमध्ये मखाण्यासारखा खूप हेल्दी असा स्नॅक दुसरा नाही. मील प्लॅनिंगच्या यादीच्या एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं, की तुम्ही कसं मील प्लॅनिंग करू शकता. तर एक दिवस तुम्ही स्नॅक्स बनवण्यासाठी देऊ शकता आणि तुमच्या घरामध्ये मायक्रोवेव्ह असेल तर उत्तमच आहे. मायक्रोवेव्हमध्ये तर तुमचं काम खूप झटपट आणि सोपं होतं. आता वळूया आपण एक महत्त्वाची रेसिपी जी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली होती, पण ती बिघडली होती. तर त्यासाठी ना मी आता मेजरमेंटचा वापर करणार आहे. इथे माझ्याकडे वजनाचं, इलेक्ट्रिकचं मेजरमेंटचं माप आहे. त्यावरती मी अगदी मोजून परफेक्ट मेजरमेंट करूनच हे कपकेक बनवणार आहे. तर सगळी मेजरमेंट जे आहे तुम्ही बघू शकताय, की इथे नाचणीचं पावडर मी घेतलेलं आहे, म्हणजे नाचणीचं पीठ मी घेतलेलं आहे. रेडीमेडच आहे. तर ते आपल्याला लागणार आहे 60 ग्रॅम. आणि इथं परत मी मिक्सरच्या भांड्यामध्येच हे सगळं टाकणार आहे. तसं तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य एकत्र करून त्याचं मिश्रण जसं आपण केकला तयार करतो, तसं तयार करू शकता. पण मी इथे मिक्सरमध्ये फिरवणार, मला ते खूप सोपं वाटतं. आणि 60 ग्रॅमच मी इथे गुळाची पावडर घेतलेली आहे. ही गुळाची पावडर देखील रेडीमेड आहे. आता त्यानंतर बाकीच्या वस्तू, ज्यामध्ये मी 25 ग्रॅम कोको पावडर घेतलेलं आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून मी ऑइल घातलेलं आहे आणि आपल्याला 100 ग्रॅम जे आहे ते दूध लागणार आहे. तर दूध मी इथे अंदाजे घालणार कारण मागच्या वेळेस खूप पातळ झालं होतं बॅटर. त्यामुळे मी दूध चिमूटभर मीठ आणि 1/4 टेबलस्पून मी बेकिंग सोडा घातलेला आहे आणि मायक्रोवेव्हला इथं मी प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे.
मायक्रोवेव्हमध्ये माझ्या किड्स डेअरी डिलाईट म्हणून ऑप्शन आहे. तिथे ऑप्शननुसारच मी प्रीहीटला ठेवलेलं आहे आणि असं परफेक्ट बॅटर आपल्याला कपकेक बनवण्यासाठी लागतं. खूप पातळ झालं तर आपले जे कपकेक आहेत ते वितळून बाहेर पडतात आणि कधीही कपकेक बनवत असताना ते अर्धेच भरायचे. आता यामध्ये मी चोको चिप्स आणि वॉलनट्स म्हणजेच अक्रोडचा वापर करणार आहे वरून टॉपिंगसाठी आणि ते मी वरून घातलेले आहेत थोडे-थोडे. मागच्या वेळेस मी फक्त अक्रोडचा वापर केला होता, पण चोको चिप्स मी मागवले यावेळेस Blinkitवरून आणि ते देखील घातलेले आहेत. मुलांसाठी रागी जी आहे ती आहारामध्ये समाविष्ट करण्याचं मी ठरवलंय. लाईफस्टाईलमध्ये कसे चेंजेस केलेले आहेत आणि काय-काय मी आता फॉलो करत आहे, ह्या सगळ्या टिप्स किंवा व्हिडिओज जे आहेत ते मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत. ज्यामध्ये नाचणीचा समावेश मी आहारामध्ये केलेला आहे. नाचणी ही आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक घटक आहे. त्यामुळे नाचणी ही आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करून घ्यायला हवी. मग ते मधल्या वेळेमध्ये मुलांना स्नॅक्सच्या स्वरूपात द्या किंवा तुम्ही नाश्त्यामध्ये नाचणी घेऊ शकता. विशेषतः आपल्या सर्व स्त्रियांसाठी नाचणी हे एक वरदान आहे. नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असतं. कमी वयातच आता गुडघेदुखी वगैरे याचा त्रास आपल्याला सुरू झालेला आहे. त्यामुळे थकवा किंवा आपले होणारे हार्मोनल चेंजेस बॅलन्स ठेवायचे असतील आणि आपल्याला फिट राहायचं असेल, तर आहारामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बघू शकताय की माझे कपकेक एकदम परफेक्ट झालेले आहेत. मी याआधी गव्हाचे तसंच मैद्याचे कपकेक बऱ्याच वेळा ट्राय केलेत, पण रागीचे कपकेक ट्राय करण्याची माझी पहिलीच वेळ होती. मागच्या वेळेस जी माझी फेल झाली होती कंप्लीटली. पण यावेळेस ही रेसिपी एकदम परफेक्टली मी बनवली आणि इतके टेस्टी झाले होते ना, गव्हाच्या किंवा मैद्याच्या कपकेकपेक्षा रागीचे कपकेक इतके टेस्टी लागतात ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि हे कपकेक जेव्हा बनवले तेव्हाच फिनिश झाले होते. त्यानंतर पुढचं स्नॅक मी बनवलं होतं ते म्हणजे रागीचे म्हणजे नाचणीचेच मी बिस्किट म्हणजे कुकीज बनवले होते. तर त्यासाठी ना मी अर्धा कप मेल्टेड बटर घेतलेला आहे आणि अर्धा कपच मी गुळाची पावडर घेतलेली आहे. ती सगळी फेटून घेतली. हे दोन्ही छान फेटून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा कप मी नाचणीचं पीठ, अर्धा कप मी गव्हाचं पीठ, 2 चमचे कोको पावडर आणि 1 चमचा मी बेकिंग पावडर घातलेला आहे. थोडंसं मीठ घातले आणि आता हे छान मळून घेणार आहे. यामध्ये आता ओलावा असतो कारण यामध्ये आपण बटर घातलेलं आहे. त्यामुळे दूध घालण्याच्या आधी आपल्याला याला छान मळून घ्यायचं आहे. नाहीतर आपण आधीच दूध घातलं तर हे पातळ होऊ शकतं. अंदाजेच दूध यामध्ये घालायचं. तर सगळं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पूर्ण मळल्यानंतर अंदाज याला असं घेऊनच यामध्ये आपल्याला थोडं-थोडं दूध घालायचं आणि घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी याला सेट होण्यासाठी ठेवायचं याचा घट्टसर असा उंडा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय. बाहेरचे बिस्किट देण्याऐवजी आपण रागीचे किंवा ओट्सचे कुकीज जे आहेत ते घरी बनवू शकतो आणि मायक्रोवेव्हमध्ये तर हे काम खूप सोपं होतं. ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह आहे पण ते फारसा यूज करत नसतील तर त्यांनी अशा प्रकारे मायक्रोवेव्हचा वापर नक्की करावा. त्याबद्दलचे गैरसमजाबद्दलची माहिती मी शेअर केलेलीच आहे. त्यामुळे कोणतीही भीती मनामध्ये न बाळगता तुम्ही मुलांसाठी हेल्दी स्नॅक्स मायक्रोवेव्हमध्ये बनवू शकता. आता या अंगठीबद्दल पण खूप जणांनी प्रश्न विचारले होते, की "ताई तुम्ही ही अंगठी चुकीच्या बोटात का घालता?" तर माझी तब्येतमध्ये खराब झाली होती ना, तर या बोटातून ती थोडीशी लूज होते. जेव्हा माझं वजन केलं होतं, त्या वजनाच्या हिशोबाने मी ही अंगठी घेतली होती. पण ती लूज होती आणि स्वयंपाक करताना ती गळून पडते म्हणून ना मी स्वयंपाकाच्या वेळेस ती उजव्या हातामध्ये घालत असते. त्यामुळे असं काही मनात ठेवू नका, की ताई वेगळी माहिती सांगतात आणि स्वतः वेगळंच करतात. तर थोडीशी लूज होत असल्याने मी ती स्वयंपाकादरम्यान किंवा शूटिंगच्या दरम्यान बऱ्याचदा तुम्ही माझ्या उजव्या हातामध्ये बघत असाल, पण खरंच ती स्त्रियांनी डाव्या हातामध्ये आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये घालायची असते. तर असो मी इथे प्रीहीटिंगसाठी मायक्रोवेव्हला सेट केलेलं आहे आणि आता आणि आपण जे मळून घेतलेलं मिश्रण आहे ना, त्याचे छोटे-छोटे गोळे करायचे आणि बिस्किटचा आकार द्यायचा तुम्ही बघू शकताय. छोट्या-छोट्या आकारामध्येच बनवायचे कारण हे मेल्ट होतात म्हणजे वितळतात आणि कुकीज या शेपमध्ये ते बेक झाल्यानंतर थोडेसे पसरतात. म्हणून छोट्या आकाराचे बनवायचे आणि ठेवत असताना दूर-दूर ठेवायचं आणि इथे मी मेटलची टीन जी या मायक्रोवेव्हसोबत आलेली आहे, ती घेतलेली आहे आणि त्यामध्येच मी खाली काही बटर पेपर वगैरे लावलं नाही कारण यामध्ये तुपाचा वापर असतो. त्यामुळे हे फार खाली चिटकत नाही आणि यावरती डायरेक्टली मी ठेवलेले आहेत. दूर-दूर अंतरावरती ठेवले आणि एवढे बिस्किट जे आहेत ते रागीचे किंवा नाचणीचे तयार झालेले आहेत. आता यावरती वरून मी चोको चिप्स लावणार आहे. मुलांना कसं चॉकलेट आवडतं आणि खरं सांगू का डार्क चॉकलेट जे आहे ना, ते हॅपी हार्मोन्स शरीरामध्ये तयार करतं. त्यामुळे डार्क चॉकलेट जे आहे ते महिलांनी नक्की आहारामध्ये समाविष्ट करावं. यामुळे तुमचा मूड जो आहे तो चांगला होतो
आणि मुलांनाच नाही तर आपल्यासारख्यांना देखील चॉकलेटचा वापर करून आपले हार्मोन्स बॅलन्स करता येतात. आपला स्ट्रेस रिलीफ दूर करता येतो. प्रेग्नन्सीमध्ये देखील डॉक्टर महिलांना डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला देतात. यामुळे स्त्रिया आनंदी राहतात. एवढं चॉकलेटला महत्त्व आहे. तर असे हे चॉकलेट म्हणजे रागी किंवा नाचणीचे चॉकलेट कुकीज मी तयार केलेले आहेत आणि मायक्रोवेव्हमध्ये काय-काय तुम्हाला बनवता येऊ शकतं. मायक्रोवेव्हचा वापर करून वीकली मील प्लॅनिंग आपण कशाप्रकारे करू शकतो. आपला वेळ देखील यामुळे बराचसा वाचतो. बटाटा उकडणं, लसूण सोलणं, शेंगदाणे भाजणं, मसाला मखाणे, पापड भाजणं, ही सगळी कामं मायक्रोवेव्हच्या मदतीने किती सोपी आणि झटपट होतात. यामुळे तुमचा वेळही वाचतो आणि गॅसचीही बचत होते. तुम्ही यापैकी कोणता हॅक आधीपासूनच वापरता आणि कोणता आज पहिल्यांदाच ऐकला? खालील कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच उपयुक्त किचन हॅक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी मी घेतलेली मेहनत तुम्ही बघितली. तुमच्या रिक्वेस्टनुसार हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्यासाठी एक लाईक नक्की करा. लाईकमुळे मला मोटिवेशन मिळतं. तुमच्या कमेंटमुळे मला अजून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे नक्कीच एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि ही कुकी तुम्ही बघू शकताय. खूप क्रिस्पी आणि टेस्टी झाली होती. नाचणीचे केक आणि नाचणीचे म्हणजे बिस्किट मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केले. नाचणीचं काय महत्त्व आहे, तसंच चॉकलेट देखील आपल्या आहारासाठी किती महत्त्वाचं आहे, हे देखील मी शेअर केलं. अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला यापुढेही बघायला आवडत असतील, तर हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. खरंच खूप टेस्टी झाले ते आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करा. हे तुम्ही कढईमध्ये देखील बनवू शकता. असं नाही की यासाठी तुमच्याकडे मायक्रोवेव्हच असायला पाहिजे, पण सांगण्याचा उद्देश एवढाच की तुमच्या आहारामध्ये नाचणी म्हणजेच रागीचा समावेश करणं किती आवश्यक आहे, चॉकलेटचं काय महत्त्व आहे, यामुळे स्ट्रेस रिलीफ होतो, हॅपी हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये रिलीज होत असतात, म्हणून चॉकलेट देखील खाणं खूप गरजेचं आहे. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.